आदिशक्ती संत मुक्ताबाईच्या पालखीचा आजचा जिल्ह्यामध्ये 6वा दिवस आहे आणि जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पालखीचं मोठ्या उत्साहामध्ये स्वागत होते। ग्रामस्थांच्या वतीनं ठिकठिकाणी ज्या ठिकाणी मुक्काम असेल किंवा सकाळी पालखी ज्या गावामध्ये पोहोचत असेल त्या गावामध्ये या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने या पालखीतील वारकऱ्यांना या ठिकाणी भोजनाचा सुद्धा या ठिकाणी व्यवस्था केली जाते। आपण जर बघितलं तर पालखी सध्या चिखली तालुक्यातील हातनी या गावामध्ये आहे। दरवर्षीप्रमाणे हातनी गावामध्ये ज्यावेळेला सकाळी मुक्ताबाईची पालखी येते त्यावेळेला ग्रामस्थांच्या वतीनं पालखीतील जे वारकरी आहेत त्यांना या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली जाते। दरवेळेला वेगळा मेनू वारकऱ्यांसाठी या ठिकाणी असतो। आज जर बघितलं तर आज मिरची भाजी आहे आणि शिऱ्याचं जेवण या ठिकाणी या पालखीतील वारकऱ्यांना आहे। ग्रामस्थ आहेत आपल्यासोबत रामभाऊ जाधव, त्यांना विचारू की नेमकं काय परंपरा आहे। रामभाऊ, मला सांगा की दरवर्षी पालखी तुमच्या या गावामध्ये सकाळी येते त्यावेळेला नेमकी ग्रामस्थांच्या वतीने कशी सेवा करता तुम्ही वारकऱ्यांची? या ठिकाणी जवळपास 125 वर्षापासून आमच्या गावामध्ये पूर्वजापासून पालखी अखंड येते। जवळपास कोरोनाच्या काळामध्येच फक्त त्यामध्ये खंडित पडलं, तरी पण आम्ही मुक्ताबाई संस्थांमध्ये 2 पंगत दिली। परंतु आता आमच्या गावामध्ये जवळपास जुने जाणते जे लोक आहेत त्यांनी सांगितलं 125 वर्षापासून ही सेवा आमच्या वाटेला आली आदिशक्ती मुक्ताबाईच्या कृपेनं आणि अत्यंत सर्व गावाचा सहभाग, लहान मोठे थोर मंडळी, महिला मंडळी अत्यंत मनापासून एक दिवाळीच्या सणासारखं या पालखीचं स्वागत आम्ही या ठिकाणी करत असतो। आमचे गावकरी करत असतात आणि अत्यंत सुंदर फटाके आतिषबाजी करून त्यांना या ठिकाणी जेवण घालण्याच्या आमची व्यवस्था केलेली असते। संपूर्ण गावकरी मंडळी, महिला मंडळी गावातून पोळा वगैरे टाकून आणतात आणि भाजी वगैरे या ठिकाणी आता सुंदर अशी मिरच्याची भाजी आणि गोड म्हणून शिरा आणि भात चांगला केलेला आहे या ठिकाणी। दरवर्षी तुम्ही मनोभावे या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करता। आजच्या जेवणामध्ये काय आहे? आजच्या जेवणामध्ये दर साला आम्ही बदल करत असतो। आज या जेवणामध्ये मिरचीची भाजी आणि पोळी आणि भात आणि त्यासोबत गोड म्हणून शिरा या ठिकाणी आपण केलेला आहे। अत्यंत असा चांगल्या पद्धतीचा स्वयंपाक या ठिकाणी झालेला आहे। वारकरी नक्कीच। तर हे होते ग्रामस्थ रामभाऊ जाधव, जे त्यांनी सांगितलं की ग्रामस्थांच्या म्हणजे संपूर्ण गावाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जे पालखीतील वारकरी आहेत त्यांची या ठिकाणी मनोभावी सेवा करतो। दरवर्षी जी पालखी आहे ती या हातनी गावातून समोर जात असते आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास 7 ते 8 दिवस या पालखीचा मुक्काम या ठिकाणी असतो। ज्या ज्या गावातून पालखी जाते त्या त्या गावामध्ये मनोभावी सेवा, त्यानंतर पालखीचं स्वागत, अशा प्रकारचा उत्साह बुलढाणा जिल्ह्यामध्ये दिसून येतो। आणि आजही आपण जर बघितलं तर हातनी गावामध्ये मोठ्या उत्साहानं या वारकऱ्यांची सेवा या ठिकाणी करताना आपल्याला ग्रामस्थ दिसत आहेत। कॅमेरामन नील देशमुखसह गणेश सोळंकी, TVN मराठी, हातनी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।